राज्यशास्त्राच्या प्रकरण 1मध्ये आपण ही संघटना अभ्यासली आहे सार्क. आणि या इतिहासाच्या 10व्या प्रकरणातही आपल्याला ही पुन्हा अभ्यासाला आहे. आणि यातले बरेचसे मुद्दे मी जेव्हा राज्यशास्त्राचा प्रकरण घेतलं होतं तेव्हा क्लिअर केलं होतं, तरी आपण हे इथे अजून डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. तर सार्क याचा लॉंग फॉर्म आहे दक्षिण आशियाई प्रादेशिक सहकार संघटना. लक्षात घ्या, प्रादेशिक सहकार संघटना. प्रादेशिक म्हणजे जगाच्या विशिष्ट भागातलं जे एक क्षेत्र आपण म्हणू, त्या विशिष्ट भागातलं क्षेत्रातले काही देश एकत्र येऊन ही अशी प्रादेशिक संघटना, म्हणून त्याला प्रादेशिक म्हटलं, किंवा विशिष्ट भागातले देश यात सहभागी आहे जगाच्या. आणि सहकार म्हणजे सहकार्य. ही संघटना का स्थापन झाली आहे, तर या देशांना आपापसामध्ये जे सहकार्य करायचं आहे, मग ते कोणत्या क्षेत्रामध्ये आहे, तर आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी ही संघटना स्थापन झालेली आहे. इंग्लिशमध्ये याचं नाव काय आहे, साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कोऑपरेशन. आणि ह्यातला SAARC म्हणून याचा शॉर्ट फॉर्म म्हणून ह्या संघटनेला म्हटलं गेलं आहे सार्क संघटना. त्यानंतर आता जर विचार केला तर या संघटनेमध्ये एकूण सध्या 8 देश सदस्य आहेत. आणि 3% भूभाग म्हणजे जे देश यामध्ये सहभागी आहेत, या देशांचा भूभागाचं जर आपण एक ज्याला प्रपोर्शन काढतो म्हटलं, तर पूर्ण पृथ्वीच्या भूभागाच्या 3% भूभाग या देशांनी व्यापलेली आहे, जमीन व्यापलेली आहे. आणि या 3% पृथ्वीच्या एकूण जमिनीच्या 3% जमिनीवर एकूण लोकसंख्येच्या 21% लोकसंख्या राहते आहे. म्हणजे या 8 देशांच्या लोकसंख्येचं एकत्रित आपण जर विचार केला जगाच्या लोकसंख्येशी, तर ती होते आहे 21%. आणि या सार्क देशांमध्ये जे 8 देश सदस्य आहेत, या 8 देशांचा जर आपण अर्थव्यवस्थेचा विचार केला तर वैश्विक अर्थव्यवस्थेचा 4% म्हणजे तसं 3.8%, 3.8% आपण त्याला जर राऊंड फिगर केलं तर 4% अर्थव्यवस्था या 8 देशांची मिळून होते. म्हणजे जगाच्या अर्थव्यवस्थेमधला 4% भाग, 3.8 और 4% भाग ह्या सार्कमध्ये सदस्य असलेल्या देशांच्या अर्थव्यवस्थांचं एकत्रीकरण जर आपण केलं तर एवढा भाग होतो. आणि जर अमेरिकेची अर्थव्यवस्था जगातली नंबर 1ची अर्थव्यवस्था आहे, चीनची 2 नंबरची अर्थव्यवस्था आहे, तर या 8 देशांची अर्थव्यवस्था एकत्रित केली आणि तिचं जे रूप होतं तयार, किंवा तिचा जो वाटा तयार होतो, तो जागतिक अर्थव्यवस्थेत ही 3री अर्थव्यवस्था बनते आहे. 8 देशांची एकत्रितरित्या, हे लक्षात ठेवायचं. आशिया खंडात आर्थिक सामाजिक विकासासाठी, आता फक्त आर्थिक आणि सामाजिक विकासासाठी का, तर नाही, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि सगळ्यात महत्त्वाचं या देशांचा एकमेकांशी संवाद साधण्यासाठी. कारण हे जवळपास सर्व देश कधीकाळी गुलाम होते, वसाहत होते. त्यामुळे ह्या थोड्याफार फरकाने सर्व देशांच्या समस्या, प्रश्न हे सारखे होते. आणि म्हणूनच हे समस्या आणि असे प्रश्न जर आपण एकमेकांच्या अनुभवाचं शेअरिंग केलं, किंवा आपण एकमेकांना सहकार्य केलं, त्यावर उपाययोजना सुचल्या संवाद चर्चेच्या माध्यमातून, तर हे सर्व समस्या सोडवणं आणि एकत्रित प्रगती साध्य करणं शक्य होईल. अशा हेतूने अशी एखादी संघटना असावी, असे बांगलादेशचे तत्कालीन अध्यक्ष किंवा प्रमुख झिया-उर-रहमान यांना 1977 पासून यांच्या डोक्यात असा हा विचार होता. आणि पुढे मे 1980 मध्ये
मे 1980मध्ये याच संदर्भातून या जियाउर रहमान यांनी काही नेत्यांच्या भेटीसुद्धा घेतल्या होत्या. म्हणजे जे हे सार्कचे सदस्य देश आहेत यातल्या काही नेत्यांच्या भेटीसुद्धा त्यांनी घेतल्या. त्यांच्याच या कल्पनेतून बांगलादेश, भारत, भूतान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ या देशांच्या परराष्ट्र सचिवांची 1981मध्ये एक बैठक झाली. 1981मध्ये ही बैठक झाली. आता इथे तुम्हाला एकूण 7 नावं दिसतात आणि मी सांगितलं की 8 सदस्य आहेत. तर लक्षात घ्या, सुरुवातीला जेव्हा ही संघटना रूपाला आली म्हणजे फॉर्म झाली तेव्हा इथे 7च देश सदस्य होते. पण 2005मध्ये अफगाणिस्तानने या संघटनेत येण्याची इच्छा दाखवली. काही राष्ट्रांनी याचा विरोध केला की अफगाणिस्तान हे दक्षिण आशियाई राष्ट्र नसून ते मध्य आशियातलं राष्ट्र आहे. पण कालांतराने आपल्या प्रदेशाशी त्याचं जे एक संलग्नता आहे सार्क प्रदेशाशी हे लक्षात घेऊन पुढे 2007मध्ये या अफगाणिस्तानला सार्क संघटनेचा 8वा सदस्य देश म्हणून मान्यता देण्यात आली. 3 एप्रिल 2007मध्ये अफगाणिस्तान सार्कचा 8वा मेंबर म्हणून या संघटनेमध्ये सामील झाला आणि 14वं जे शिखर संमेलन होतं त्या संमेलनामध्ये ही मान्यता किंवा सह्या झालेल्या आहेत. तर 1981मध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये, ही बैठक कोलंबो येथे झाली, त्या बैठकीमध्ये प्रादेशिक सहकार्यासाठी नियोजन, कृषी, ग्रामीण विकास, आरोग्य, लोकसंख्या आणि लोकसंख्येच्या अनुषंगाने येणारे दारिद्र्य, स्थलांतर, बेरोजगारी हे प्रश्न, मुक्त व्यापार किंवा मानव संसाधनांचा योग्य वापर या सर्व मुद्द्यांद्वारे सदस्य किंवा सभासद राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासाचे प्रयत्न करण्याचे ठरवले. या सर्व क्षेत्रांमध्ये सहकार्य करून सदस्य राष्ट्रांचं सर्वांगीण विकास लवकरात लवकर कसा साध्य करता येईल हे या बैठकीमध्ये ठरलं की आपण जर संघटना स्थापन केली तर ही अशी संघटना नेमकी कोणत्या मुद्द्यांवर कार्य करणार आहे की ज्याद्वारे या संघटनेचा जो आहे या सदस्य राष्ट्रांना किंवा सभासद राष्ट्रांना फायदा होणार आहे. आता कोलंबोमध्ये 1981ला ही बैठक झाली, चर्चा झाली की कोणत्या कोणत्या क्षेत्रामध्ये आपल्याला सहकार्य करायचं आहे यावर एक संकल्पना चित्र येऊ शकतं. तर तुम्ही ते लिहा. एक नियोजन आहे, कृषी आहे, ग्रामीण विकास आहे, हवामान आहे, शैक्षणिक आहे, आरोग्य आहे, लोकसंख्या, व्यापार, मानव संसाधन असे मुद्दे होते. याचंच पुढचं पाऊल म्हणजे या जी ही बैठक झाली या बैठकीचंच पुढचं पाऊल म्हणजे 1983ला दिल्ली येथे पुन्हा एक बैठक झाली या देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची. मी पुन्हा रिपीट करते की 2007पर्यंत फक्त 7च देश होते. 2007ला अफगाणिस्तान हा ॲड झाला या संघटनेत आणि 8 देश झाले या संघटनेमध्ये. तर या 7 देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची पुन्हा 1983मध्ये दिल्ली येथे बैठक झाली. या बैठकीमध्ये सार्कचा जाहीरनामा म्हणजे सार्क या संघटनेच्या स्थापनेमागचा उद्देश, सनद, जाहीरनामा आपण याला म्हणू शकतो, प्रसिद्ध करण्यात आला. आणि 8 डिसेंबर 1985मध्ये पुन्हा ढाका येथे बैठक पहिली शिखर परिषद किंवा पहिलं अधिवेशन या सार्क सदस्य देशांचं भरलं आणि त्याच अधिवेशनात किंवा त्याच परिषदेत बैठकीत 8 डिसेंबर 1985ला या सार्क संघटनेची स्थापना झाली
आणि इथे सगळ्यांच्या सह्या वगैरे या करारावर किंवा या संघटनेच्या जाहीरनाम्यावर झालेल्या दिसतात आपल्याला. या परिषदेत म्हणजे ही पहिली शिखर परिषद होती, तर या परिषदेमध्ये या सार्क संघटनेची काय उद्दिष्टे राहतील हे नमूद केलं गेलं. सार्कची जी काही आपण ज्याला म्हणतो की उद्दिष्ट, कोणत्या उद्दिष्टांसाठी या संघटनेची स्थापना झाली आहे, तर ते इथे नमूद केलेलं दिसून येतं आपल्याला. आता उद्दिष्टे लक्षात घ्या, यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो की सार्क या प्रादेशिक संघटनेची ध्येय किंवा उद्दिष्ट किंवा जाहीरनामा म्हणजे नेमकं यांना काय साध्य करायचं आहे या संघटनेच्या माध्यमातून या प्रदेशातल्या देशांसाठी, तर ती दिलेली आहेत तुम्हाला. तर आपण ती टप्प्याटप्प्याने घेऊ. पहिलं उद्दिष्ट, सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणे आणि विकासाचा वेग वाढवणे, हे पहिलं उद्दिष्ट. तत्पूर्वी या परिषदेमध्ये या सार्क संघटनेचा मोटो, ज्याला आपण घोषवाक्य म्हणू, ते एक जाहीर करण्यात आलं सर्वांच्या एकमताने. ते म्हणजे बिल्डिंग ब्रिजेस, की आम्हाला काय तयार करायचे आहे या देशांमध्ये. ब्रिजेस म्हणजे पूल, आणि हा पूल कोणता, कसे पूल बांधायचे, आम्हाला कोणत्या क्षेत्रात आम्हाला असे पूल बांधायचे आहेत सहकार्याचे, तर सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शैक्षणिक, तंत्रज्ञान विषयक या सर्व बाबतींमध्ये आम्हाला हे असे संवादाचे पूल, विश्वासाचे पूल आम्हाला बांधायचे आहेत या राष्ट्रांमध्ये. म्हणून याचं घोषवाक्य किंवा याचं मोटो काय होतं, तर बिल्डिंग ब्रिजेस हे मोटो होतं. आता सदस्य राष्ट्रांच्या सर्वांगीण विकासासाठी आपलं जे स्लोगन आहे, आरा सासा शेधा, या सर्व क्षेत्रांमध्ये जर आम्ही प्रगती साध्य करत असू तर आमचा सर्वांगीण विकास शक्य आहे. पण ही प्रगती साध्य करत असताना आम्ही एकटे ते कार्य करू शकत नाही, कारण काही कमतरता, परस्परावलंबन ह्यावर ते आहे. जर पण आम्ही हे 7 देश किंवा 2007मध्ये 8वा अफगाणिस्तान, आम्ही हे देश जर एकत्र येऊन एकमेकांना मदत करू, एकमेकांची कमतरता आम्ही जर भरून काढू आणि सोबत आम्ही जर प्रयत्न करू विकासाचे, एकमेकांना मदत करून, तर हा सर्वांगीण विकास सहज शक्य आहे. याद्वारे आमच्या देशातल्या म्हणजे ह्या सदस्य राष्ट्रातल्या देशातल्या राहणीमानाचा दर्जा, नागरिकांच्या राहणीमानाचा दर्जासुद्धा उंचावणे हे पण एक ध्येय होतं सहकार्याच्या माध्यमातून. आणि विकासाचा सर्व क्षेत्रामध्ये जर एकमेकांची कमतरता भरून निघत असेल अशा वेळी, की जे तुम्हाला शक्य आहे तुम्ही मदत करा, जे आम्हाला शक्य आहे ते आम्ही मदत करतो, आणि अशा प्रकारे आपण दोघांचंही मायनस प्लसमध्ये बदलू शकतो, अशा उद्देशाने विकासाचा वेग वाढवण्यावर सुद्धा भर देण्यात आला. यानंतर दुसरं उद्दिष्ट होतं की दहशतवाद, अंमली पदार्थांची तस्करी अशा विघातक गोष्टींना विरोध करणे. आपण बघितलं की भारताच्या काही राज्यांमध्ये सीमा पुरस्कृत दहशतवाद, सीमापार पुरस्कृत दहशतवाद आहे, किंवा आतंकवाद, नक्षलवाद ह्यासारख्या समस्या भारताला भेडसावत आहेत. सुरुवातीला हे एखाद्या राज्यापुरतं, एखाद्या देशापुरतं मर्यादित असलेलं दहशतवाद आता व्यापक स्वरूपात, आधुनिक रूपात पूर्ण जगाला भेडसवणारा ही समस्या झालेली आहे. तर या दहशतवादाला मग ते कोणत्याही राष्ट्राच्या भूमीवर का असेल किंवा कोणीही त्याला समर्थन देत असेल किंवा कोणतंही राष्ट्र त्याला पुरस्कृत करत असेल, कोणता समाज पुरस्कृत करत असेल, तर त्याला विरोध करणे, जागतिक पातळीवर विरोध करणे. म्हणजे फक्त आमच्या प्रदेशापुरता आम्ही दहशतवादाला विरोध नाही करत आहे, तर आम्ही पूर्ण जागतिक स्तरावर जो दहशतवाद आहे त्याचा आम्ही निषेध करतो आहोत किंवा विरोध करणार आहोत. त्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी. अंमली पदार्थ म्हणजे नशा आणणारे पदार्थ, यामध्ये ड्रग्ज, हिरोईन, गांजा अशासारखे अंमली पदार्थ, नशा आणणारे पदार्थ की ज्यामुळे तरुण पिढी ही या नशेच्या आहारी जाऊन बर्बाद होते आहे. तर या अशा विघातक गोष्टींना की ज्यामुळे राष्ट्राची तरुण पिढी
चुकीच्या मार्गाला लागेल, त्यांचं आयुष्य तर बर्बाद करूनच घेईल, पर्यायाने त्या राष्ट्राचंही नुकसान होईल. तर राष्ट्राला ज्या असे विघातक गोष्टी आहेत, या अशा विघातक गोष्टींना आम्ही सामूहिक रीतीने काय करणार आहोत, विरोध करणार आहोत. तिसरा मुद्दा आहे परस्पर विश्वास वाढविण्यासाठी सामंजस्याचे वातावरण निर्माण करून समस्या निराकरण करणे. आता परस्पर विश्वास वाढवणे, जेव्हा आम्ही कोणाशी मैत्री करतो तेव्हा पहिले तर आम्हाला आमच्यावर आत्मविश्वास हवा हा, की मी एखाद्याशी प्रामाणिक मैत्री करू शकते आणि ती मैत्री मी निभवू शकते. आणि हा आमचा आत्मविश्वास आम्ही दुसऱ्यामध्ये विश्वास म्हणून निर्माण करू शकलो पाहिजे, की आमच्या वागणुकीने आम्ही त्या राष्ट्राच्या मनामध्ये हा विश्वास निर्माण करू शकलो पाहिजे, की आमच्याशी संबंध, सहकार्य, मैत्रीचे प्रस्थापित केले तुम्ही हे संबंध, तर नक्कीच तुम्हाला याचा विधायकच परिणाम दिसणार आहे. म्हणजे कुठेतरी परस्पर विश्वास वाढवण्यासाठी हे असं वागणं, सामंजस्याचं वातावरण निर्माण करणं आमच्या वर्तणुकीतून आम्हाला करावं लागेल. आणि त्याच वेळी हे सामंजस्याचं वातावरण आम्ही आमच्या सहकार्याने, त्यांना वेळोवेळी गरज असेल तेव्हा जी मदत त्यांनी मागितली असेल तर ती मदत करून, म्हणजे सहकार्य करून आणि प्रामाणिक आणि पारदर्शितेने वागून आम्ही हे वातावरण तयार करू शकतो. आणि जर आमच्यामध्ये गैरसमजच नसतील, जर काही मतभेदाचे मुद्दे असतील, गैरसमज नाही आहेत पण मतभेदाचे मुद्दे आहेत, तर अशा वेळी आमचा एकमेकांवर विश्वास असल्या कारणाने हे मतभेदाचे मुद्दे आम्ही चर्चेने, संवादाने, तडजोडीने आम्ही सोडवू शकू. म्हणजेच आमच्या निर्माण होणाऱ्या ज्या काही मतभेद असतील, त्यामुळे निर्माण होणाऱ्या ज्या काही समस्या असतील, त्याचं निराकरण आम्ही हे शांततेने, चर्चेने, संवादाने सहज आम्ही करू शकू. त्यानंतर चौथा मुद्दा आहे प्रादेशिक, विभागीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर समविचारी संघटनांशी सहकार्य करणे. जशी आम्हीही एक आमच्या आजूबाजूच्या राष्ट्रांची मिळून एक प्रादेशिक संघटना स्थापन केली आहे, आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना आम्ही म्हणतो, तर अशाच अजूनही काही संघटना इतर देशांनी सुद्धा काय केलेल्या आहे, स्थापन केलेल्या आहेत. तर या अशा इतर प्रादेशिक, विभागीय संघटना किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरील समविचारी संघटना, की ज्यांचे उद्दिष्टसुद्धा आमच्या संघटनेसारखेच आहे, की विकास, सहकार्य, शांततामय सहजीवन यासारख्या गोष्टींना, तर अशा संघटनांशी आम्ही आमचे संबंध निर्माण करू. आपण उदाहरणार्थ घेऊ शकतो की एशियान ही अशीच एक संघटना आहे. या संघटनेशी आमचे चांगले संबंध आहे, किंबहुना या संघटनेमध्ये भारत संवाद सदस्य म्हणून 1-2 वेळा उपस्थितसुद्धा राहिलेला आहे. यानंतर मेकॉंग गंगा ही जी एक संघटना आहे, UN आंतरराष्ट्रीय स्तरावरची ही एक संघटना, तर ह्या सर्व संघटनांशी आम्हाला सहकार्य स्थापित करायचं आहे, की जेणेकरून या संघटनांच्याही सहकार्याने किंवा या संघटनांमध्ये सहभागी असलेल्या सदस्य राष्ट्रांच्या सहकार्याने आम्ही आमच्या प्रगतीचा, विकासाचा वेग वाढवू शकू आणि आमच्या समस्यांवर कदाचित ह्यांच्याकडूनही आम्हाला सोल्युशन म्हणा, उपाययोजना किंवा मदत मिळू शकेल. त्यानंतर 5वा उद्देश आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर सामायिक हितासाठी प्रयत्न करणे. आंतरराष्ट्रीय पातळीवर म्हणजे जागतिक संदर्भामध्ये आम्हाला फक्त आमचा किंवा आमच्या संघटनेतल्या सदस्य देशांचंच हित बघायचं नाही आहे, तर आमचं हित साध्य करत असतानाच जागतिक हितही साध्य करता येईल, जागतिक शांतता आम्हाला प्रस्थापित करता येईल, एकंदरीत जागतिक अर्थव्यवस्थेचा विकास किंवा एकंदरीत जागतिक क्षेत्रामध्ये पण सर्वच क्षेत्रात, मग ते सामाजिक असो, शैक्षणिक असो, आर्थिक असो, या क्षेत्रामध्ये सुद्धा एक सामूहिक हित जपलं जाईल आमच्या संघटनेच्या माध्यमातून, हे सुद्धा आम्हाला बघायचं आहे. असा प्रयत्नसुद्धा आम्हाला करायचा आहे. आणि गटाच्या
आमच्या गटातल्या राष्ट्रांच्या हितासाठी तर आम्हाला प्रयत्न करायचाच आहे, पण हा प्रयत्न करत असतानाच एकाचं हित साधत असतानाच अनेकांचं हितसुद्धा आम्हाला साधायचं आहे. त्याचबरोबर पुढचं एक उद्दिष्ट आहे जे इथे तुम्हाला दिलेलं नाही, पण आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक, शैक्षणिक किंवा तंत्रज्ञानात्मक इत्यादी सर्व क्षेत्रांमध्ये या सदस्य राष्ट्रांना एकमेकांशी सहकार्य करायचं आहे आणि हे असं सहकार्य करून आम्हाला आमच्या विकासाचा मार्ग प्रशस्त करायचा आहे. या ध्येयांच्या पार्श्वभूमीवर एकूण आपण 6 ध्येय अभ्यासली आहेत. तर या ध्येयांच्या पार्श्वभूमीवर सार्क संघटनेची रचना पुढील प्रमाणे करण्यात आली. सार्कचे मुख्यालय नेपाळची राजधानी काठमांडू येथे आहे. मुख्यालय म्हणा किंवा सचिवालय म्हणा. आणि 16 जानेवारी 1987 पासनं या मुख्यालयाचं किंवा सचिवालयाचं कार्य सुरू झालेलं आहे. 16 जानेवारी 1987 पासनं. वर्षातून एक बैठक आवश्यक आहे. म्हणजे ह्या सार्क संघटनेची दरवर्षी एक शिखर परिषद भरवावी असं यात आहे. आणि जेव्हा जमेल तेव्हा अशी दरवर्षी शिखर परिषद भरवलीसुद्धा जाते. पण काही अडचणी आल्यास कधीकधी गॅप पडते, एखाद्या वर्षी शक्य होत नाही. आणि या सदस्य देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांची मात्र वर्षातून 2दा बैठक भरते. हे लक्षात ठेवायचं की जे अध्यक्ष किंवा प्रधानमंत्री आहेत त्यांची वर्षातनं एकदा आणि जर परराष्ट्र मंत्र्यांची वर्षातनं 2दा बैठक भरते. आता या सरचिटणीस म्हणजे रचना कशी आहे बघा. एक सरचिटणीस, 7 संचालक आणि सामान्य कर्मचारी वर्ग अशी यांची ही रचना आहे. यांच्या खर्चासाठी वार्षिक वर्गणीची पद्धत स्वीकारण्यात आलेली आहे. म्हणजे प्रत्येक सदस्य देश त्यांना जेवढी एक वर्गणी निश्चित करून दिली आहे, जेवढे % निश्चित करून दिलेले आहेत तेवढा आर्थिक फंड येथे देतो आणि त्या फंडमधून हा सार्कचा सर्व खर्च चालतो. सार्क डेव्हलपमेंट फंड SDF असं याचं नाव आहे. त्यामध्ये सगळेजण वर्गणी देतात आणि त्या फंडातून या सार्कच्या सचिवालयाचा किंवा इतर उपक्रमांचा खर्च, कर्मचाऱ्यांचं वेतन हे सगळं बघितलं जातं. आता सार्कचे जे सध्याचे सरचिटणीस आहेत 1 मार्च 2020 यांची पदावर नियुक्ती झालेली आहे. एशला रुबॉन वेराकून ह्या सध्या सार्कच्या सरचिटणीस आहेत. सार्कच्या महासचिवाची संधी. आता हे आपण जे बघितलं की ह्या ज्या सरचिटणीस किंवा महासचिव आहे ही संधी कशी दिली जाते तर वर्णमालेनुसार दिली जाते. आपण बघितलं 8 देश सदस्य आहेत. मग अफगाणिस्तान, भारत, भूतान या देशांच्या पहिल्या अल्फाबेटनुसार किंवा वर्णमालेनुसार यांचा क्रम लावला जातो आणि त्यानुसार मग रोटेशन वाईज प्रत्येक देशाला एकदा असं रोटेशन 8 वर्ष प्रत्येकाचा एक क्रम लागत जाईल आणि त्यानंतर पुन्हा तो राऊंड सुरू होईल. तर वर्णमालेनुसार आद्याक्षरांच्या क्रमानुसार, वर्णाच्या क्रमानुसार आपण जे असेंडिंग लावतो त्यानुसार त्या देशाला सरचिटणीस पदाची काय दिली जाते, संधी दिली जाते. सार्कच्या या मुख्य सचिव पदाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो आणि प्रत्येक राष्ट्राला वर्णमालेनुसार एकदा संधी दिली जाते आणि ते रोटेशन तसंच्या तसं चालू असतं. आपण बघितलं की सार्क या संघटनेमध्ये एकूण अफगाणिस्तान धरून 8 देश सहभागी आहेत. या व्यतिरिक्त या सार्क संघटनेमध्ये निरीक्षक देश म्हणून एकूण 9 राष्ट्रांना सहभाग दिलेला आहे. ते आहेत ऑस्ट्रेलिया, चीन, इराण,
जपान, मॉरिशस, म्यानमार, दक्षिण कोरिया, अमेरिका हे झाले 8 आणि युरोपियन युनियन ही एक संघटना, असे एकूण 9 देश. इथे युरोपियन युनियनला एक देश किंवा एक राष्ट्र पकडला आहे. तर अशा पद्धतीने ही 9 देश काय आहेत, या सार्क संघटनेमध्ये निरीक्षक पदाचा दर्जा प्राप्त झालेले देश आहेत, की या सदस्य देशांनी सर्वानुमते या देशांना निरीक्षक हा दर्जा बहाल केलेला आहे. या व्यतिरिक्त या पहिल्या शिखर अधिवेशनात जे ढाका येथे 1985 मध्ये झालं, हे जे झालं या पहिल्या अधिवेशनामध्ये जे 7 देश सहभागी होते आणि जे घोषणापत्र जाहीर केलं गेलं या अधिवेशनामध्ये, त्या घोषणापत्रामध्ये कोणत्या बाबींचा उल्लेख होता. इथे प्रश्न काय तयार होईल आहे की सार्कच्या पहिल्या अधिवेशनातील घोषणापत्रातील बाबींचे महत्त्व किंवा माहिती लिहा. तर हा प्रश्न आता तुम्हाला पॉईंट वाईज लिहावा लागणार आहे याचं उत्तर. तर यात पहिली बाब काय होती या घोषणापत्रात, तर संयुक्त राष्ट्र, तर यामधली पहिली बाब होती या घोषणापत्रातली की संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या सनदेनुसार आणि अलिप्ततावादाच्या सिद्धांतानुसार विशेषतः, आता हे 2 मुद्दे आपण पहिले क्लिअर करू की संयुक्त राष्ट्र या संघटनेच्या सनदेनुसार आपण बघितलं की संयुक्त राष्ट्र ही आंतरराष्ट्रीय स्तरावरची एक संघटना आहे की ज्यामध्ये सद्यस्थितीला 194 ते 197 असे देश सहभागी आहेत. आता मी हे 2 आकडे यासाठी म्हटले आहे की काही माहितींमध्ये 194चा आकडा आहे, तर काही ठिकाणच्या माहितीमध्ये 197चा आकडा आहे. तर या संयुक्त राष्ट्रांची पण एक सनद आहे आणि या सनदेमध्ये आपण राज्यशास्त्राच्या मागील इयत्तांमध्ये किंवा याआधी पण तुम्ही 9वी 10वी या वर्गांमध्ये याचे जे सनदेमधले जे घटक आहेत आपण ते अभ्यासले आहेत. त्यामध्ये पर्यावरणीय आहे, मानवाधिकार आहेत, शांततेसंबंधी आहेत. तर ह्या सनदेनुसार म्हणजे या सनदेला अनुसरून, या सनदेशी पूरक, त्याच्या विरोधात नाही, तर या सनदेनुसारच आणि अलिप्ततावाद, आपण हे जे धोरण आपल्या भारताच्या परराष्ट्र धोरणाचा अलिप्ततावाद हा गाभा आहे असं आपण म्हणतो. तर आपण हे जे धोरण स्वीकारलं आहे, किंबहुना या धोरणाचे उद्गाते पंडित नेहरू आहेत आणि आज जवळपास 120 देश या अलिप्ततावादी चळवळीचे सदस्य आहेत. तर या चळवळीचे जे सिद्धांत आपण मागच्या टॉपिकमध्ये अभ्यासले की शांततेला, जागतिक शांततेला तडा जाणार नाही, कोणत्याही लष्करी गटाशी आम्ही स्वतःला गुंतवून घेणार नाही, अशा प्रकारे. तर UNच्या सनदेनुसार आणि अलिप्ततावादाच्या सिद्धांतानुसार, जे सिद्धांत जे तत्त्व आम्ही अंगीकारले आहेत, या सिद्धांतानुसार विशेषतः राष्ट्रीय स्वातंत्र्य म्हणजेच कोणत्याही राष्ट्राचे स्वातंत्र्य आणि सार्वभौमत्व, भौगोलिक एकता, त्या राष्ट्राचं प्रादेशिक अखंडत्व किंवा भौगोलिक एकता, समानता. आता इथे समानता आपण सर्व अर्थाने घेतो आहोत. स्त्री पुरुष समानता, त्यानंतर वर्णानुसार भेदभाव नसावा, वंशानुसार भेदभाव नसावा. तर सर्वच दृष्टींनी मानवामध्ये, मग तो स्त्री असो पुरुष असो, कोणत्याही वर्ण, लिंग, वंश, जात, धर्म कशाचाही असो, तर ह्या सर्व हिच्यामध्ये एकच आम्हाला उद्देश आहे, समानता. अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे म्हणजे राष्ट्रीय स्वातंत्र्य, सार्वभौमता, प्रादेशिक अखंडत्व, भौगोलिक एकता, समानता इत्यादींचा तर आम्ही या सार्क संघटनेचे सदस्य देश आम्ही आदर करणारच आहोत. जसा आमच्या सदस्य राष्ट्रांच्या सीमांबद्दलचा आमचा आदर राहील, स्वातंत्र्याबद्दलचा आदर राहील, तसाच आदर आम्हाला जगातल्या सर्व राष्ट्रांच्या सीमांबद्दल, भौगोलिक एकतेबद्दल राहील. त्या व्यतिरिक्त आम्ही आमच्या राष्ट्रांमध्ये, या सदस्य राष्ट्रांमध्ये समानता हे तत्त्व अंगीकारू आणि त्या पद्धतीने आमच्या समाजाची रचना आम्ही ठेवणार. तसंच आम्ही अपेक्षित आहोत की
उर्वरित जगातही समानता सर्वच बाबतीत सर्वच राष्ट्रांना यांनी इथे अभिप्रेत आहे. या व्यतिरिक्त अंतर्गत वादात बळाचा वापर न करणे. कोणत्याही अंतर्गत जो वाद असेल आपला सदस्य राष्ट्रांमधला, त्यामध्ये बळाचा वापर न करता चर्चेद्वारे ते वाद सोडवले जावे. अंतर्गत बाबतीत हस्तक्षेप न करणे. कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत बाबतीत इतर राष्ट्रांनी त्यांनी मदत मागितल्याशिवाय, सल्ला मागितल्याशिवाय हस्तक्षेप करायचा नाही. आणि हेच तत्त्व आम्हालाही लागू राहील. आम्ही दुसऱ्याच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करणार नाही आणि आमच्याही अंतर्गत कारभारात आम्ही म्हटल्याशिवाय कोणीही हस्तक्षेप करू नये. आणि जर काही परस्पर संघर्ष असेल, वादाचे मुद्दे असतील, तर ते आम्ही शांततामय मार्गाने सोडवू. या बाबींचा या घोषणापत्रामध्ये समावेश होता आणि सर्व सदस्य राष्ट्रांनी या घोषणापत्राचा अंगीकार किंवा स्वीकार केल्यामुळे हे सर्व तत्त्व आचरण करण्याची हमी या सर्व राष्ट्रांनी दिलेली होती की आम्ही ही जी तत्त्व एकमताने मान्य केली आहेत, तर ह्या तत्त्वांचं पालन आमच्याकडून केलंच जाईल अशी हमी सुद्धा यांनी दिला आहे. पालन म्हणजेच इथे आपण आचरण हा शब्द इथे दिलेला आहे. आचरण करू म्हणजेच आम्ही ती पाळू, पालन करू. हे घोषणापत्र प्रत्यक्ष आणण्याचे कार्य सार्क राष्ट्रांची मंत्री परिषद आणि स्थायी समिती करते. या सार्क संघटनेची मंत्री परिषद आहे की ज्यामध्ये सदस्य राष्ट्रांचा प्रतिनिधी असतो. त्यानंतर स्थायी समिती आहे म्हणजे सचिवालय आणि या सचिवालयामार्फत जी स्थायी समिती आहे, ज्यामध्ये या स्थायी समितीमध्ये प्रत्येक राष्ट्राच्या विदेशी सचिव असतात. म्हणजे प्रत्येक राष्ट्राचे विदेशी सचिवांची अशी एक स्थायी समिती निर्माण केलेली आहे. तर हे सर्व तत्त्व आचरणात आणले जात आहे की नाही किंवा प्रत्यक्ष हे आचरणात आणले जावे यासाठी जी कृती आहे, जी अंमलबजावणी आहे, ते करण्याचं कार्य कोण करत असतं, तर सार्क संघटनेची मंत्री परिषद आणि सदस्य देशांच्या विदेश सचिवांची बनलेली स्थायी समिती हे कार्य करत असते. तसंच सार्कच्या विविध राष्ट्रातील समित्यांमधूनही विविध राष्ट्रांमध्ये सार्कचे वेगवेगळे विभाग आहेत. म्हणजे कुठे आता जसं इथे खाली तुम्हाला दिलेलं आहे की ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र, असं प्रत्येक सदस्य राष्ट्रांच्या शहरांमध्ये वेगवेगळे जे काही यांचे विभाग आहेत, तर त्या विभागांमधून सुद्धा हे तत्त्व आचरणात आणलं जातं किंवा सार्कचं कार्य केलं जातं. आता सार्क समोरील आव्हाने काय आहेत? आपण बघितलं सार्क म्हणजे काय, सार्कची रचना कशी झाली, सार्कचे उद्दिष्ट काय आहे, सार्कचे सरचिटणीस किंवा सचिवालय किंवा सार्कच्या पहिल्या अधिवेशनामध्ये काय घोषणा झाली, कोणतं घोषणापत्रांच्या तत्त्वांच्या आचरणाची हमी सदस्य राष्ट्रांनी दिली, इथपर्यंत आपण बघितलं. पण या व्यतिरिक्त सार्कसमोर, कारण 8 देश इथे एकत्र आलेले आहेत आणि जरी काही समस्या या 8ही देशांच्या सारख्या असल्या तरी काही बाबतीत या 8ही देशांना अजूनही आव्हानाचा सामना करावा लागतो आहे. तर ती आव्हानं काय आहे जी या सार्क देशांसमोर एकत्रितपणे आहेत? तर पहिलं आव्हान आहे सदस्य राष्ट्रांमधील आर्थिक विषमता. सदस्य राष्ट्रांमधील जर तुम्ही या सार्कमधले आपण जर राष्ट्र बघितले तर भारत, भूटान, पाकिस्तान, श्रीलंका, मालदीव, नेपाळ आणि अफगाणिस्तान, यामध्ये तुमच्या असं लक्षात येईल की सगळ्यात मोठं भूक्षेत्र असलेला देश आहे भारत. सर्वात जास्त लोकसंख्या असलेला आहे भारत. या राष्ट्रांच्या तुलनेत जास्त विकास झालेला देश आहे भारत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत, आर्थिक बाबतीत, सर्वच बाबतीत भारत ह्या इतर राष्ट्रांपेक्षा आपल्याला पुढारलेला किंवा यांच्यापेक्षा जास्त विकास झालेला आपल्याला दिसून येतो. आणि शैक्षणिक बाबतीत म्हणा, सामाजिक बाबतीत म्हणा किंवा आर्थिक बाबतीत, तंत्रज्ञानाच्या बाबतीत भारताने खूप मोठी झेप घेतलेली आहे. मग इतर राष्ट्रांच्या तुलनेत आणि भारत सारख्या राष्ट्राच्या तुलनेत जर आपण विचार केला तर आर्थिक विषमता आपल्याला जाणवते. आता राष्ट्रांमधील आर्थिक विषमता तर आहेच, पण या राष्ट्रांमध्ये
भारतासह या राष्ट्रांमधल्या लोकसंख्येमध्ये सुद्धा आर्थिक विषमता दिसते आपल्याला समाजामध्ये. काही श्रीमंत आहेत, काही दारिद्र्य रेषेखालील सुद्धा काही लोकसंख्या आहे. तर अशा प्रकारे हे एक आव्हान आहे की ही आर्थिक विषमता जनतेमधीलही आणि या देशांमधलीही कमी कशी केल्या जाईल, हे एक आव्हान आहे. त्यानंतर संरक्षणावरचा खर्च. या देशांच्या मिळकतीचा बराचसा भाग संरक्षणावर खर्च होतो आहे. उदाहरणार्थ दहशतवाद जो टाळायचा आहे किंवा दहशतवाद संपवायचा आहे त्याच्यासाठी ज्या मोहिमा केल्या जातात तर त्या मोहिमांवर खर्च होतो. संरक्षण म्हणजे जरी आम्ही या एका संघटनेचे सदस्य असलो तरी भारत आणि पाकिस्तान हा वाद काश्मीर मुद्द्यावरून सतत चालूच आहे. त्यानंतर चीन भारताचा शेजारी, यामुळे भारताला संरक्षणविषयक सतत जागरूक राहावं लागतं. म्हणून या देशांचा जरी एका संघटनेचे सदस्य असले तरी आपापसात विश्वासाची कमी असल्या कारणाने कुठेतरी संरक्षणावरचा खर्च हा जास्त आहे. कारण खरी गरज हा खर्च विकासाकडे लावण्याची असतानाही आम्हाला संरक्षणालाही डावलता येत नाही. त्यामुळे संरक्षणावरही आम्हाला खर्च लावावा लागतो. त्यामुळे विकास कामांमध्ये लावणारा आमचा निधी कमी होतो. दळणवळणाच्या अपुऱ्या सोयी हे पण एक आव्हान आहे. आत्ता कुठे आमच्या देशामध्ये रेल्वेचं जाळं जे इंग्रजांनी विस्तारित केलं होतं ते अजून विस्तारण्याचं धोरण आलं आहे. किंवा आता रस्ते बांधणी आणि सीमांपर्यंत रस्ते जोडणी, आमच्या देशाच्या सीमांपर्यंत आम्ही रस्त्यांची बांधणी करण्याचं आत्ता कार्य सुरू केलेलं आहे. पण भारत वगळता इतर देशांमध्ये आजही, कारण नेपाळ, भूतान हा हिमालयाच्या डोंगर रांगांमधले हे देश आहेत, तर इथे अजूनही अपुऱ्या दळणवळणाच्या सोयी आहेत. कृषी क्षेत्राचा अपुरा विकास, अजूनही आपण पारंपरिक पद्धतीने शेती केली जाते या क्षेत्रामध्ये. शेतीचे नवे आधुनिक प्रयोग किंवा तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाहिजे तेवढी शेती आजही केली जात नाही. याच्यासाठी अनेक रिझन आहेत. अर्थ पुरवठा कमी असणे, शिक्षणाची कमतरता असणे, तंत्रज्ञान स्वस्तमध्ये उपलब्ध नसणे, या अनेक आणि बरीच लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. या सर्वच गोष्टींमुळे कृषी क्षेत्राचा पाहिजे तेवढा विकास झालेला नाही. तरी 1960च्या दशकात भारतामध्ये हरित क्रांती झालेली आहे, पण आता अजून एका हरित क्रांतीची आवश्यकता आहे. वाढता दहशतवाद. खरं म्हणजे शेतीच्या क्षेत्रामध्ये आता अशा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे की कमीत कमी पाण्यामध्ये जास्तीत जास्त शेती कशी करता येईल, कारण पाण्याचं दुर्भिक्ष वाढत चाललेलं आहे. वाढता दहशतवाद. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे किंवा आपण आता शिकलोही आहे राज्यशास्त्रामध्ये की दहशतवादाचं स्वरूप आता आधुनिक स्वरूप हे व्यापक झालेलं आहे. पूर्ण जगाला या दहशतवादाने विळखा घातलेला आहे. सुरुवातीला हा दहशतवाद काही राष्ट्रांपुरता मर्यादित होता, पण आता हा दहशतवादाचं जे स्वरूप आहे विध्वंसक, या दहशतवादाचा सामना कसा करायचा, बिमोड कसा करायचा, हे पण एक आव्हान आहे. लोकसंख्या विस्फोट. खास करून बांगलादेश, पाकिस्तान, भारत या देशांमध्ये लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. किंबहुना चीननी लोकसंख्या वाढीवर नियंत्रण आणलं असल्या कारणाने भारताची लोकसंख्या वाढ मात्र चालूच आहे. तर हा लोकसंख्येचा विस्फोट जो झाला आहे त्यामुळे अनेक समस्या, राहण्यापासून पिण्याच्या पाण्यापासून बेरोजगारी, त्यानंतर स्थलांतर, निर्वासित, इतक्या अनेक नैराश्य तरुणांमध्ये, मग ते चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत, दहशतवाद, नक्षलवाद, आतंकवादी, आणि त्यामुळे ह्या अति लोकसंख्येमुळे सुद्धा हे जे प्रश्न निर्माण झालेले आहेत या राष्ट्रांसमोर, हे पण एक आव्हान आहे की या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी काय उपाययोजना सर्वानुमते, कोणाच्याही भावना न दुखावता किंवा कुठल्याही जाती धर्माच्या अनुषंगाने निर्णय न घेता एक मानव आणि देशहिताच्या दृष्टीने लोकसंख्येला आळा कसा घालता येईल, हे पण एक आव्हान आहे. अपुरा व्यापार. पाहिजे तेवढा व्यापार या 8 देशांमध्ये संघटना स्थापन करताना जे एक उद्दिष्ट होतं की या 8 देशांनी प्राधान्य देऊन एकमेकांना व्यापार वृद्धी करावी, तरी तेवढा व्यापार
या 8 देशांमध्ये अजूनही वाढलेला नाही आहे. त्यानंतर भिन्न राज्यपद्धती, कुठे राजेशाही आहे, कुठे लष्करशाही, कुठे लोकशाही, तर कुठे हुकुमशाही, अशा पद्धतीने विविध भिन्न राज्यपद्धती असल्या कारणाने सुद्धा धोरणं राबवताना अडचणी येतात. धार्मिक भाषिक विविधता, आपल्याच देशामध्ये अनेक धर्म आणि अनेक भाषा आपल्याला दिसतात. पाकिस्तान, आपला देश भारत, अफगाणिस्तान, नेपाळ या सारख्या देशांमध्ये अनेक जाती धर्माचे, विविध भाषा बोलणारे, विविध संस्कृती जपणारे अनेक समूह, आदिवासी समूह, ग्रामीण समूह, शहरी समूह असे आपल्याला आढळतात. आणि त्यामुळे कुठेतरी राष्ट्रीय एकात्मतेसमोर सुद्धा प्रश्न निर्माण होतात आहे. आणि ह्या सर्वांना एकसंध बांधून ठेवण्यासाठी काय उपाययोजना हव्यात हे सुद्धा आव्हान एक या सार्क देशांसमोर आहे, की ही सगळी विविधता जपूनही कुठेतरी या भागामध्ये, या समुदायामध्ये एकता निर्माण करणे आणि त्यातनं सहकार्य वृद्धिंगत करून, व्यापार वाढ करून, त्या माध्यमातून तंत्रज्ञानाची देवाणघेवाणही करून आपण ह्या पूर्ण प्रदेशाचा विकास कसा साध्य करावा अशी आव्हानं आज या सार्क सदस्य देशांसमोर आहेत. तत्पूर्वी मी तुम्हाला आता थोडं सार्क शिखर परिषदांबद्दल सांगते. सार्कच्या एकूण शिखर परिषदा झालेल्या आहेत आतापर्यंत 19 शिखर परिषदा झालेल्या आहेत. 2016मध्ये जी इस्लामाबाद येथे परिषद झाली 19वी, त्या परिषदेमध्ये भारत, अफगाणिस्तान, भूतान, बांगलादेश हे सामील झाले नाही, कारण पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी भारताच्या उरी येथे जो दहशतवादी हल्ला केला त्याचा निषेध म्हणून भारत सामील झाला नाही. आणि अफगाण आणि भूतानसुद्धा याच रिझनमुळे सामील झाले नाही. आणि बांगलादेशनी त्यांची मजबुरी सांगितली आणि ते सामील झालेले नाही आहेत. यानंतर सार्कच्या बोला शिखर परिषद म्हणजे काय, तर जेव्हा एखादी संघटना निर्माण केली जाते आणि या संघटनेमध्ये विशिष्ट कालावधीनंतर या संघटनेचे सदस्य देशांचे प्रतिनिधी एकत्र येतात, उदाहरणार्थ दर 2 वर्षांनी किंवा दर 3 वर्षांनी, आणि तेव्हा या प्रतिनिधींची जी बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये चर्चा, ठराव मान्य केले जातात, अशा या बैठकीला शिखर परिषद असं म्हणतात. तर सार्कची पहिली शिखर परिषद ढाका येथे 1985मध्ये झाली. आणि त्यानंतर सरासरी दरवर्षी, कारण ह्यांच्या त्या नियमावलीमध्येच आहे की दरवर्षी एक बैठक आयोजित केली जाईल, अधिवेशन आयोजित केलं जाईल. तर हे असे अधिवेशन भरले, जसं 1986चं अधिवेशन भरलं किंवा शिखर परिषद भरली बेंगलुरू येथे भारतामध्ये, आणि राजीव गांधी त्याचे अध्यक्ष होते. त्यानंतर 8वी शिखर परिषद 1995मध्ये पुन्हा दिल्ली येथे भरली आहे, ज्यावेळी PV नरसिंहराव याचे अध्यक्ष होते. त्यानंतर 14वी शिखर परिषद 2007मध्ये पुन्हा दिल्लीला भरली, ज्यावेळी मनमोहन सिंह हे याचे अध्यक्ष होते, कारण हे त्यावेळी आपल्या देशाचे पंतप्रधान होते. आणि याच दिल्लीच्या 2007च्या शिखर परिषदेत सार्कच्या, ज्याचे अध्यक्ष मनमोहन सिंह होते, त्याच परिषदेत अफगाणिस्तानला सार्कचा 8वा सदस्य देश म्हणून मान्यता देण्यात आलेली आहे. यानंतर ह्या सार्क संघटनेचे जे सचिव आतापर्यंत बनले, त्यामध्ये भारताचे सचिव 2 वेळा बनलेले आहेत. पहिल्यांदा 1989मध्ये 17 ऑक्टोंबर 1989मध्ये श्रीकांत किशोर भार्गव हे या संघटनेचे दुसरे सचिव बनले. हे या संघटनेचे दुसरे सचिव बनले आहेत, श्रीकांत किशोर भार्गव. त्यानंतर 1 मार्च 2008मध्ये शीलकांत शर्मा हे 9वे सचिव किंवा सरचिटणीस बनलेले आहेत. म्हणजे आत्तापर्यंत या सार्क संघटनेचे
2 वेळा भारतीय व्यक्ती सरचिटणीस बनले, 1 वेळा 1989मध्ये आणि 1 वेळा 2008मध्ये. आणि 3 शिखर परिषदा आतापर्यंत भारतामध्ये झालेल्या आहेत. 1986मध्ये झाली बेंगलुरू येथे, तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी हे अध्यक्ष होते. त्यानंतर 1995मध्ये झाली आहे दिल्ली येथे, तत्कालीन पंतप्रधान PV नरसिंहराव याचे अध्यक्ष होते या शिखर बैठकीचे. आणि 2007मध्ये पुन्हा दिल्ली येथेच झालेली आहे, तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंह या परिषदेचे अध्यक्ष होते. आणि मी पुन्हा रिपीट करते की याच वर्षी अफगाणिस्तानला सार्कचा 8वा सदस्य देश म्हणून 3 एप्रिल 2007ला मान्यता देण्यात आलेली आहे. यानंतर आपण आता सार्कचं यश बघणार आहोत. जसं मी सांगितलं की 2016चं 19वे शिखर परिषद सार्कची पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे झाले. पण या अधिवेशनाला किंवा या शिखर परिषदेला भारत, अफगाण, भूतान आणि बांगलादेश सामील झाले नाही. का तर पाकिस्तान दहशतवादाला बढावा देतो म्हणून, आणि भारतासाठी तर उरी हल्ला जो झाला होता त्याचा निषेध म्हणून भारताने या अधिवेशनावर बहिष्कार टाकला, उपस्थिती दाखवली नाही. या संघटनेने आतापर्यंत काही क्षेत्रात चांगली कामगिरी बजावली आहे. सार्कचं यश आणि अपयश. अपयश म्हणाल तर जो सगळ्यात मोठा देश आहे या संघटनेतला भारत, आणि दुसरा सदस्य देश आहे पाकिस्तान, ह्याचं सतत 1947 पासून तर आजतागायत एकमेकांशी वाद सुरू आहेत काश्मीर मुद्द्यावरून, आणि त्यावरून युद्धसुद्धा झालेले आहेत. त्यामुळे कुठेतरी विश्वासाचं वातावरण, सामंजस्याचं वातावरण अजूनही निर्माण झालेलं नाही या 2 देशांदरम्यान, आणि त्याचा फटका या सार्क संघटनेला बसतो असं म्हटलं जातं. बांगलादेशमध्ये कृषी माहिती केंद्र सुरू करून बियाणे, पशुधन आणि मत्स्योत्पादन यात संशोधन सुरू करण्यात आले. म्हणजे या सार्क संघटनेच्या सदस्य देशांनी वेगवेगळ्या सदस्य राष्ट्रांमध्ये, वेगवेगळ्या ठिकाणी या सदस्य राष्ट्रांमध्ये जिथे जे आपण म्हणू की जिथे जे कार्य उत्तम रीतीने केलं जाऊ शकतं असे विविध विभाग किंवा केंद्र स्थापन केलेले आहेत. त्यातलं बांगलादेशमध्ये कृषी माहिती केंद्र सुरू करून बियाणे, पशुधन आणि मत्स्योत्पादन यात संशोधन सुरू झाले. आणि ज्या देशाला ज्या संशोधनाची किंवा ज्या मदतीची गरज आहे त्या अनुषंगानेही हे विभाग सुरू केलेले आपल्याला दिसतात. तर हा मुद्दा तुम्हाला जोड्या लावाच्या स्वरूपामध्ये करून ठेवायचा आहे, जेणेकरून चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा या प्रश्नांतर्गत विचारलं जाऊ शकतं. ढाका येथे सार्क हवामान संशोधन केंद्र स्थापले. काठमांडूमध्ये अस्थिरोग निवारण केंद्र सुरू झालं. अस्थिरोग म्हणजे हाड, अस्थि म्हणजे हाड. तर हाडांच्या बाबतीत ज्या काही समस्या जाणवल्या जातात लहान मुलांमध्ये आणि किंवा मोठ्याही माणसांमध्ये, आणि खास करून हे ज्या हाडांचे रोग दूषित पाणी किंवा अन्नामुळे जे निर्माण होतात किंवा जनुकीय बदल आहेत, तर ह्या सगळ्या समस्यांवर संशोधन आणि या समस्यांचं निवारण करण्यासाठी काठमांडूमध्ये हे अस्थिरोग निवारण केंद्र सुरू झालं. सार्क देशांमध्ये पर्यटनास चालना देण्यात आली. या 8 सदस्य देशांमधल्या नागरिकांनी या देशांमध्ये पर्यटनासाठी जावं आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध योजना, सवलती देण्यात आल्या. दक्षिण आशियातील गरिबी कमी करण्यासाठी सार्कने आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ यांच्या मदतीने प्रयत्न केले. कारण हे सर्व देश गुलाम किंवा वसाहत राहिलेले एकेकाळी, यांचं प्रचंड युरोपीय लोकांनी शोषण केलेलं, आणि त्यामुळेच या प्रदेशामधल्या जनतेमध्ये दारिद्र्य आढळून येतं, शैक्षणिक मागासलेपण, सामाजिक सांस्कृतिक मागासलेपण आढळून येतं. तर या सर्वच समस्यांमध्ये जर ह्या समस्या दूर करायच्या असेल, खास करून दारिद्र्य दूर करायचं असेल, तर आशिया प्रशांत क्षेत्रीय आर्थिक व सामाजिक मंडळ स्थापन केलं गेलं आणि त्याद्वारे ह्या समस्या निराकरणाचे प्रयत्न केले गेले.
व्यापार वृद्धीसाठी उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ ढाका येथे स्थापण्यात आले. उच्चस्तरीय आर्थिक सहकार्य मंडळ, या देशांमधला व्यापार सुलभ व्हावा म्हणून हे मंडळ स्थापलं गेलं. कुठे? ढाका येथे. सार्क दस्तऐवज केंद्राच्या माध्यमातून माहिती पुरविण्याची सोय करण्यात आली. सार्क दस्तऐवज केंद्र म्हणजे सार्क या संघटनेबाबत जी काही माहिती, आतापर्यंत जे काही कार्य केलं गेलं असेल तर त्याचे कागदपत्र, दस्तऐवज म्हणजे काय? संबंधित कागदपत्र. तर ह्या सार्कची जिथे प्रत्येक देशांमध्ये केंद्र आहे, एक ऑफिस आहे, तर त्या केंद्रांच्या माध्यमातून ही सार्कबद्दलची माहिती किंवा कागदपत्र संबंधित पुरवण्याची सोय करण्यात आली. इस्लामाबाद येथे सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आले. सार्क मनुष्यबळ विकास केंद्र स्थापन करण्यात आले की जेणेकरून मानवी संसाधनाचा योग्य तो उपयोग केला जाईल. या सोबतच फूड बँक, ऊर्जा भांडार केंद्र हे सुद्धा इथे स्थापन करण्यात आलेलं आहे. अंमली पदार्थ व्यापार विरोधी करार करण्यात आले या 8 देशांमध्ये की अंमली पदार्थांचा व्यापार किंवा तस्करी केली जाणार नाही. आणि जर कोणी असं करत असेल बेकायदेशीररित्या तर मग त्यावर या सार्कच्या नियमांनुसार योग्य ती कारवाई केली जाईल. त्या सदस्य राष्ट्रांवर म्हणा किंवा जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर. 2014च्या 18व्या परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक विचार मांडला की डाक सेवा, दळणवळण, खास करून दळणवळण, दूरसंचार क्षेत्र अशासारख्या महत्त्वाच्या विषयांवर समित्या स्थापन व्हाव्यात आणि त्या समित्या स्थापनही करण्यात आल्या. पण नरेंद्र मोदींनी असे एक अजून विचार मांडला की या 8 देशांसाठी एक सामूहिक असा एक उपग्रह असावा की जो या दळणवळणाच्या क्षेत्रामध्ये 8 देशांसाठी सोयीचा राहून अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल. मग दळणवळण क्षेत्र असो, संवाद क्षेत्र असो किंवा आपण ज्याला म्हणू की हवामान माहितीसाठी, त्यानंतर पाणी जी एक गंभीर समस्या निर्माण होते आहे त्यावर सुद्धा कुठेतरी या उपग्रहाच्या माध्यमातून निरीक्षण ठेवता येईल आहे, अशासाठी एक उपग्रह असावा. आणि ती कल्पना पाकिस्तान वगळता बाकी देशांनी उचलून धरली. आणि विशेष म्हणजे हा जो उपग्रह आहे हा भारत या सार्क संघटनेला भेट करेल. भारतातर्फे ती एक अमूल्य भेट राहील या संघटनेसाठी, या जनतेसाठी, या भागातल्या, असं मोदींनी जाहीर केलं. आणि अभिमानाची गोष्ट म्हणजे 5 मे 2017ला भारतातर्फे असा हा एक उपग्रह, सार्क उपग्रह ज्याला म्हटलं गेलं, GSAT-9 हा प्रक्षेपित करण्यात आला आणि तो सध्या कार्यान्वित आहे. एकूण 12 वर्षासाठी हा उपग्रह कार्य करणार आहे. म्हणजे 17ला पाठवला आहे 2017ला, तर 2029-30 पर्यंत या उपग्रहाचं कार्य चालणार आहे. GSLV मार्फत, रॉकेटमार्फत, क्रायोनिक इंजिन लावलेलं स्वदेशी बनावटीचं, त्यामार्फत हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला आणि जवळपास 2000च्या वर याचं वजन होतं. आणि 200 ते 250 कोटी खर्च या उपग्रहासाठी भारताला आला. पण भारत एक नेतृत्व करतं या संघटनेचं, कुठेतरी एक सगळ्यात सर्वच दृष्टीने मोठा असणारा हा देश, विकास झालेला, इतर देशांच्या मानाने विकास झालेला हा देश. आणि त्यामुळे भारताने एक मोठा भाऊ म्हणून, एक या क्षेत्रातला म्हणून हा उपग्रह या संघटनेला भेट दिलेला आहे. त्यानंतर सार्कतर्फे 2008मध्ये गुड गव्हर्नन्स इयर साजरं करण्यात आलं ह्या सदस्य देशांमध्ये. 2008मध्ये गुड गव्हर्नन्स इयर हे वर्ष या सदस्य देशांमध्ये साजरं केलं गेलं. तसंच सार्क एग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिस, SATIS, सार्क ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिस
SAITIS सेवा उदारीकरण क्षेत्रामध्ये हा एक करारसुद्धा केला गेला. याचप्रमाणे दक्षिण आशियातील देशांमध्ये आपापसातील व्यापार वृद्धिंगत व्हावा म्हणून 1993 दक्षिण आशियाई प्राधान्य व्यापार करार साप्ता SAPTA हा करार केला गेला आणि याद्वारे व्यापारासाठी सदस्य राष्ट्रांना प्राधान्यक्रम देण्यात यावा. म्हणजे सुरुवातीला एखाद्या वस्तूचा व्यापार करायचा असेल तर पहिला चान्स किंवा पहिला प्रेफरन्स हा या आपल्या सदस्य राष्ट्रांना देण्यात यावा आणि त्या व्यतिरिक्त असेल तर मग इतर देशांचा विचार व्हावा. अशा पद्धतीने हा करार होता. पण पुढे 1995 नंतर WTOच्या स्थापनेनंतर एकंदरीत जागतिक व्यापार संघटनेच्या अनुषंगाने या साप्ता करारामधल्या जवळपास 24 ते 38 अटी शिथिल करण्यात येऊन एक नवा करार 2004ला अंमलात आणावा असे चर्चा आणि ठराव झाली. तो करार म्हणजे दक्षिण आशियाई मुक्त व्यापार क्षेत्र. 2004ला हा असा प्रकारे ठराव असावा वगैरे चर्चा वगैरे झाली आणि 2006 हा साफ्ता करार SAFTA साऊथ एशियन फ्री ट्रेड एरिया हा करार अस्तित्वात आला. आणि ह्या दोन्ही करारांच्या म्हणजे आधीचा साप्ता आणि नंतरचा आताचा साफ्ता या दोन्ही करारांच्या माध्यमातून या सदस्य राष्ट्रांमध्ये आणि उर्वरित जागतिक व्यापार क्षेत्रामध्ये किंवा WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनमध्ये व्यापार कसा वाढला जाईल, आपल्या सदस्य देशांचा व्यापार वृद्धी कशी होईल याद्वारे प्रयत्न केला गेला. या व्यतिरिक्त या भागामधल्या विद्यार्थ्यांना उच्च तंत्रज्ञान किंवा उच्च शिक्षण हे युरोप अमेरिकेच्या धर्तीवर जसं असतं त्या तोडीचं मिळावं यासाठी एक दक्षिण आशियाई विद्यापीठ असावं हा विचारसुद्धा पुढे आला आणि तो भारताने प्रामुख्याने उचलून धरला की या प्रदेशातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी युरोप किंवा अमेरिका खंडात जावं लागू नये, या देशांमध्ये जावं लागू नये आणि त्या धर्तीचं एक विद्यापीठ असावं. आणि 2014 असं एक दक्षिण आशियाई विद्यापीठ दिल्ली येथे सुरू करण्यात आलेलं आहे की या विद्यापीठाला समृद्ध असं ग्रंथालय प्राप्त आहे. त्यानंतर सीमाविरहित ज्ञान या तत्वाच्या माध्यमातून या विद्यापीठामध्ये सदस्य राष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जातो. या व्यतिरिक्तही इतर देशांच्याही विद्यार्थ्यांना प्रवेश आहे, पण प्राधान्य सदस्य देशातले विद्यार्थी आहेत आणि जवळपास 7,000 विद्यार्थी बसू शकतील एवढं मोठं हे विद्यापीठ, म्हणजे 7,000 विद्यार्थ्यांचं शिक्षण होऊ शकेल असं हे विद्यापीठ आहे. जवळपास 100 एकर जागेवर याचा विस्तार आहे दिल्लीमध्ये. आणि आता याच्या पुढचं पाऊल म्हणून या विद्यापीठाच्या शाखा इतरही सदस्य राष्ट्रांमध्ये चालू करण्यात येतील अशी एक पुढची वाटचाल चालू आहे. तर अशा पद्धतीने सार्कचं यश आपण हे जे उदाहरणं बघितले त्यावरून एक लक्षात येईल की थोडं भारत आणि पाकिस्तान यांचे मतभेद असले तरीसुद्धा कुठेतरी सर्वांगीण विकास, आर्थिक विकास हे ध्येय असल्यामुळे ते थोडं मागे ठेवून किंवा तो एक वेगळा ती चर्चा चालू ठेवून सार्कच्या माध्यमातूनही एकत्रितरित्या प्रयत्न करणे आणि ध्येय साध्य करणं हे या सार्क संघटनेचे सर्व देश याचा प्रयत्न करत आहेत हे या कार्यावरून आपल्याला दिसूनच येतं किंवा या कार्यामध्ये जे सदस्य देश स्वतःची एक भूमिका बजावतात यावरून आपण असं म्हणू शकतो. सार्कचे भारतासाठी महत्त्व हा मुद्दा. भारताने पहिल्यांदा शेजारी हे एक तत्त्व अंगीकारलं आहे की जगातल्या इतर राष्ट्रांशी व्यापार
च्या आधी किंवा इतर सहकार्य करण्यासाठी पहिले भारत शेजारी देशांना प्राधान्य देतो, की ज्याद्वारे ह्या शेजारी देशांशी सामंजस्याचे, विश्वासाचे संबंध प्रस्थापित होतील आणि कुठेतरी युद्धाची भीती कमी होईल. मैत्री प्रस्थापित झाली म्हणजे युद्धाची शक्यता कमी होते. म्हणून भारत पहिल्यांदा शेजाऱ्यांना नेहमीच प्राधान्य देतो. त्यानंतर भूरणनीतिक महत्त्व. या सार्क संघटनेचं रणनीतीच्या दृष्टीने काय महत्त्व आहे, तर हे जे सर्व देश आहे या सर्व देशांमध्ये काही काळापासनं चीनचा प्रभाव वाढतो आहे आणि चीन जी काही प्रचंड प्रमाणात या देशांमध्ये आर्थिक गुंतवणूक करत आहे, त्यामुळे या देशांमध्ये चीनचा प्रभाव वाढत असून भारतासाठी ही धोक्याची घंटा आहे. आणि म्हणूनच या देशांमधला चीनचा प्रभाव कमी करण्यासाठी चीनची जी महत्त्वाकांक्षी योजना आपण अभ्यासली आहे, वन बेल्ट वन रोड, तर ही याद्वारे चीनने जो प्रभाव पाडलेला आहे तो प्रभाव कमी करणे, चीनचा निवेश या देशांमधला कमी करून भारताचा निवेश या देशांमध्ये वाढवणे आणि भारताकडे या सर्व देशांना एक मित्र देश म्हणून किंवा एक विश्वस्त, एक सहकारी, प्रामाणिक सहकारी म्हणून भारताकडे आकृष्ट करणे, यासाठी सुद्धा सार्क या संघटनेचं भारताला महत्त्व आहे. तिसरा मुद्दा, विश्वास व शांती. विश्वास निर्माण करणे आणि शांतता प्रस्थापित करणे या माध्यमातून या क्षेत्रामध्ये स्थिरता आणणे आणि मग स्थिरता आली, स्थैर्य आलं की विकास साधणे आणि स्थैर्य असेल तर विकास जलद गतीने साध्य होतो. तर हे सुद्धा एक सार्क संघटनेमध्ये भारत सदस्य असल्यामुळे सार्कच्या माध्यमातून भारताला या क्षेत्रामध्ये स्थैर्य, शांतता आणि विकास साधायचा आहे. त्यानंतर भारताने बचावात्मक भूमिकेतून थोडी आक्रमक भूमिकेमध्ये भारताने पाऊल टाकलेलं आहे, की आतापर्यंत भारत कोणावर आक्रमण करणार नाही आणि कोणी केलंही तरी सुरुवातीला स्वतःचा बचाव करेल आणि निषेध वगैरे किंवा आंतरराष्ट्रीय संघटनांच्या व्यासपीठावर निषेध व्यक्त करेल अशी भूमिका होती. पण सध्या अलीकडच्या काळात शांतता तर भारताला हवीच आहे. किंबहुना भारत कोणत्याही देशावर प्रथमतः आक्रमण करणार नाहीच, परंतु जर भारताच्या राष्ट्रहिताला जर धोका निर्माण झाला तर मग मात्र भारत या धोक्याचं निराकरण पाऊल पुढे टाकून, एक पाऊल पुढे जाऊन करणार आणि त्या जो कोणी भारताच्या हिताला धक्का लावत आहे त्याला धडा शिकवणार. म्हणजे कुठेतरी आता आक्रमक धोरण थोडं स्वसंरक्षणार्थ, दुसऱ्यावर आक्रमण म्हणून नाही तर स्वसंरक्षणार्थ असं आक्रमक धोरण भारताने स्वीकारलं आणि त्या माध्यमातून कुठेतरी शांतता, स्थैर्य, विकास, स्वसंरक्षणामध्ये एक आक्रमक वृत्ती, की आमचं राष्ट्रहित आम्ही पहिली प्रायोरिटी देऊन जपणार आहोत आणि या भूमिकेतून भारताला कुठेतरी एक वैश्विक नेतृत्वाकडे वाटचाल करायचं आहे. विश्वगुरू भारताला बनायचं आहे, पण तेही विधायक आचरण करू. त्यानंतर पूर्वेकडे पहा या धोरणातून, कारण भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भारत पाश्चिमात्य देशांशी व्यापार म्हणा किंवा त्यांच्याशी परराष्ट्र धोरणांतर्गत संबंध प्रस्थापित करण्यामध्ये जरा जास्त इंटरेस्टेड होता. त्या मानाने पूर्वेकडील देशांकडे इतके संबंध डेव्हलप झालेले नव्हते. पण अटल बिहारी वाजपेयीच्या काळापासून पूर्वेकडे पहा, लुक आफ्टर ईस्ट, ईस्ट म्हणजे पूर्वेकडील देशांशीही एक डिप्लोमॅटिक संबंध, राजनैतिक संबंध, आर्थिक संबंध प्रस्थापित करणे हे सुद्धा एक आता भारताचं सार्कच्या माध्यमातून प्रयत्न आहे. दक्षिण आशियाई व पूर्व आशियाई राष्ट्रांशी अशी एक लिंक जोडायची आहे, अशी एक चेन तयार करायची आहे या भागातल्या लोकांची. पूर्वेकडल्या भारत आणि भारताच्या पूर्वेकडल्या देशांशी अशी एक चेन तयार करायची की ज्या माध्यमातून भारताला सुद्धा व्यापार वाढवण्याची संधी मिळेल, गुंतवणुकीची, निवेश करण्याची विविध क्षेत्रांमध्ये संधी मिळेल आणि त्याद्वारे समृद्धीकडे वाटचाल होईल आपली. आणि नुसतं व्यापारच नाही तर सेवा क्षेत्रांमध्ये सुद्धा संधी या देशांमध्ये भारताला प्राप्त होईल आणि इतरत्रही भारत
नुसतं पाश्चिमात्य नाही तर पूर्वेकडल्या देशांमध्येही अशा पद्धतीची गुंतवणूक, सेवा क्षेत्र, आर्थिक क्षेत्रात भारत निवेश करू शकेल आणि अशा संधी त्याला प्राप्त होतील. म्हणून पूर्वेकडे पहा हे धोरणसुद्धा सार्कच्या माध्यमातून भारताला साध्य करायचं आहे. आणि जसं मी सांगितलं की थोडं भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी एक सतत वादाची भूमिका आहे काश्मीर प्रश्नावरून, तर कुठेतरी हे दोन देश प्रत्येक शिखर परिषदेमध्ये कुठेतरी हा यांचा वादाचा मुद्दा निघतो आणि त्या माध्यमातून का होईना जो एक हेतू आहे त्याकडे थोडंफार दुर्लक्ष होत आहे, अशी टीकासुद्धा या सार्कच्या सदस्य देशांकडनं केली जाते किंवा उर्वरित जगाकडनं सार्कच्या संदर्भात केली जाते. तर आज आपण सार्क ही संघटना आणि त्या दृष्टीने सार्कचे सर्व छोटे छोटे मुद्दे आपण अभ्यासलेले आहेत.